सुरुवात करतोय गोलंदाज विनीत भगत। चमत्कारी गोलंदाज इथून करावं लागेल, परंतु चमत्कारी करतात हे दोन बॅटर्स। परंतु या ठिकाणी राजाची विकेट धोक्यात, भरपूर वेळ चेंडू हवेत आणि लॉंग ऑनच्या फिल्डरने कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये। दुसरा धक्का लागत असताना टीम निंबवली वाशिरे संघाला। राजा गुलवी बाद और माघारी परततोय मैदानाच्या आतमध्ये। चौथ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आपण पाहतो शुभम गुलवी, आता मात्र चौथ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय। 28-2 अशी परिस्थिती सध्या आपण पाहतोय। अजूनही विजयासाठी 17 धावांची गरज। चेसिंग इज कंपल्सरी या स्पर्धेचं मुख्य नियम। यानंतर सुद्धा एक मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीसाठी कवाड प्लस रामोडे आणि त्यांच्या विरोधात संघ खेळणार आहेत। तिसगाव प्लस खडे गोलिवली। बॉल्ट्रॉन इक्वेशन 17 चेंडू शिल्लक, 17 चेंडू मध्ये 17 धाब्यांचीच गरज आहे। शुभम गुलवी ऑन स्ट्राइक। ओहो क्लीन बोल्ड। आज चेंडूची हाताले पाला मिळाली। पहिल्या चेंडूमध्ये शुभमने मोठा फटका केल्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बॅट मध्ये आय थिंक कुठलाच संपर्क नाही। सरळ चेंडूने इष्टांचा वेध घेतला आणि बॅक टू बॅक दुसरी सफलता विनीत भगतच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाली। नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय जोरदार अपील आणि यस कॉट बेन। या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक विनीत भगतच्या नावावरती। सलग 3 चेंडू 3 सफलता। बॅटची कडा आणि एसटी रक्षकाने कुठल्या प्रमाणात चूक केली नाही। आय थिंक एस्टांच्या पाठीमागे केतन म्हात्रे आहे। जबरदस्त मात्र त्या ठिकाणी झेल त्याने प्राप्त केला आणि काय जबरदस्त लेंथ वरती चेंडूच्या हाताला बाला मिळाली। चेंडू पडल्यानंतर बाउन्स मिळाला, बॅकफुटला जाऊन मात्र त्या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु तो प्रयत्न असफल